रात्रीची संधी साधून शहरातील विविध परिसरातील घरे फोडणाऱ्या 4 चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली। त्यांच्याकडून चोरीला गेलेले रकमेपैकी 62,000 रुपयांची रोकड आणि 96 ग्रॅम सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले। सिद्धू शामराव काळे, बजरंग नागनाथ चव्हाण, नरसिंह नागप्पा बल्लारी, सचिन दामोदर सावंत अशी अटक केलेल्या अट्टल चोरट्यांची नावे आहेत। सोलापूर शहरामध्ये मागील काही दिवसांमध्ये रात्रीच्या वेळी बंद घरामध्ये घरफोडी करून चोरीचे गुन्हे घडत असल्याने पोलीस आयुक्तांच्या आदेशाने गुन्हे शाखेच्या पथकाने शहर परिसरात अशा प्रकारे गुन्हे करणाऱ्या आरोपींचा शोध घेतला। शहरातील विविध ठिकाणावरून सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून त्यांचे तांत्रिक विश्लेषण केले। दरम्यान फौजदार अल्फा शेख व त्यांच्या पथकास यातील आरोपी रूपाभवानी मंदिराच्या परिसरात येत असल्याची माहिती खबऱ्याकडून प्राप्त झाली। खबऱ्याच्या माहितीनुसार 11 मार्च रोजी नमूद चौघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली। यात आरोपी सिद्धू व बजरंग यांनी त्यांच्या अन्य 3 साथीदारांच्या मदतीने फेब्रुवारी महिन्यात रात्रीच्या वेळी पोशम्मा मंदिराजवळ धनलक्ष्मी नगर येथील घर फोडून चोरी केल्याची कबुली दिली। शिवाय दागिने सोनार सचिन सावंत यास विक्री केल्याचे सांगितले। यावरून चौघांना अटक करण्यात आली आहे। ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन मानी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर, फौजदार अल्फा शेख, पोलीस अंमलदार बापू साठे, वसीम शेख, सुभाष मुंडे, सैपन सय्यद, राजकुमार पवार, विनोद राजपूत, इम्रान शेख, उमेश पवार, सतीश काटे, बाळासाहेब यांनी केली।